नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण वाळवणातली भाजी. तर आपण ज्या वाळवणातली भाजी म्हणजे आपण जे कुरडया करतो, तर ज्या गव्हाच्या कुरडया करतो तर त्याची भाजी करणार आहोत. तर इथे माझ्याकडे हा कुरडईंचा भुगा होता. तर तुमच्याकडे कुरडईंचा भुगा नसेल तर अख्ख्या कुरडया जरी घेतल्या तरी चालतील. तर त्याच्यासाठी आपण इथे हा कुरडईंचा भुगा घेतलेला आहे आणि हा स्वच्छ पाण्याने आता आपल्याला धुवून टाकायचा आहे. तर आधी मी स्वच्छ पाण्याने धुवून टाकते आणि मग तुम्हाला दाखवते. तर आपण हा स्वच्छ पाण्यात चाळणीत धुवून टाकलेला आहे आणि तुमच्याकडे माझ्याकडे हा भुगा होता आणि अख्ख्या कुरडया असतील तर अख्ख्या कुरडया सुद्धा तुम्ही छान अशा धुवून टाकल्या पाहिजे. आणि आता आपण माझ्याकडे जुन्या कुरडया आहेत, कुरडईंचा भुगा आहे जुन्या मागच्या वर्षीच्या. तर आता त्याचं काय करायचं, मग आपण आता इथे छान अशी सुंदर अशी ही भाजी करणार आहोत अगदी कमी साहित्यात. तर ह्या ठिकाणी आपण 1 ग्लास पाणी टाकून आणि ह्या अशा 5 मिनिटं आपण आता इथे भिजवून ठेवणार आहोत. ह्या अशा पाण्यामध्ये आपण भिजवून ठेवणार आहोत. तर ह्या 5 मिनिटात छान अशा भिजून जाणार आहे आणि मग आपल्याला भाजी करायची आहे. त्याच्यासाठी आपण इथे साहित्य काय काय घेतलेलं आहे. इथे 2 छोटे छोटे कांदे घेतले, जिरं घेतलं आहे, मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे. लसूण आपल्याला लागला तर मी हा लसूण असाच ठेवलेला आहे. थोडे अर्धे त्याचे साल काढले आणि थोडीशी साल राहू दिली आणि हिंग घेतलेला आहे. तर आपल्याला बघा आपण काय काय टाकणार आहोत. तर तर याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले तर काही टाकणार नव्हतं. आपण ही ही जी लाल मिरचीची खूप सुंदर अशी ही कुरडयांची आपली वाळवणातली ही भाजी येणार आहे छान. तुम्हाला नक्कीच माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. छान असा हा वाळवणीतल्या कुरडयांचा भुग्याची भाजी करणार आहोत आपण. तर आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. तर आपली कढई छान तापली आहे. तिच्यात आपण आता तेल टाकून घेणार आहोत. सगळ्यात आधी इथे थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान तापलं, आपलं तेल छान तापलेलं आहे. त्याच्यात आपण आता इथे कांदा परतून घेणार आहोत. गुलाबी रंग होतो आपण इथे कांदा छान परतून घेणार आहोत. त्या ठिकाणी आपण इथे कांदा परतून घेणार आहोत. आपला कांदा छान परतला गेला आहे. त्याच्यानंतर आपण हा जो लसूण होता त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. तो काढलेला नाही आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा त्याच्यात टाकू शकता. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपण इथे जिरं सुद्धा छान असं भाजली. ते बघा असं जिरं सुद्धा आपण याच्यात टाकलं आणि छान असं परतून घेणार आहोत. आता आपल्याला ज्या आपण इथे लाल मिरच्या घेतल्या आहेत त्या अशा तोडून घ्यायच्या आहेत. आपल्याला चवीप्रमाणे आपण इथे हे लाल मिरच्या टाकणार आहोत. बाकीचा आपण याच्यात कोणताच मसाला टाकणार नाही आहोत. तर आपल्याला जितक्या तिखट लागतात तसं आपण इथे मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे आपण हिंग टाकला आहे. थोडा पचनासाठी चांगला असतो हिंग. छान आपल्या ह्या मिरच्या सुद्धा परतल्या गेल्या आहेत, कांदा परतला गेलेला आहे. आणि आता आपण ज्या कुरडया आहेत जे आपण ज्या भिजवून ठेवल्या ते बघा अशा भिजल्या गेलेल्या आहेत आणि त्या टाकणार आहोत आपण. तर तुम्हाला वाटलं तर याच्यात हळद सुद्धा टाकू शकता. तर या ठिकाणी आपण आता थोडीशी हळद टाकणार आहोत. बघा आपण इथे आता हळद टाकली.
हळद टाकून आपण या परतून घेणार आहोत. भाजी आपण तर ह्या भाजीमध्ये डबल मीठ येतं. आपण आधी या कुरड्या जेव्हा करतो तर त्या कुरड्यांमध्ये मीठ असतं, तर आपल्याला आता याच्यात आपल्याला अगदी कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे. बघा आपण आता इथे, कारण आधीच कुरड्या जेव्हा आपण करतो त्याला मीठ टाकलेलं असतं, त्याच्यामुळे आपल्याला मीठ जितकं लागेल तितकं आपण इथे टाकून घ्यायचं आहे. आणि ह्या थोडंसं आपल्या हातावर पाणी घेऊन आणि आपण इथे थोडंसं वाफ दाबू देणार आहोत. बघा अशा पद्धतीने, आणि आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत. आपण आता याच्यावर 5-1 मिनिटं असं गॅस कमी केलेला आहे आणि 5 मिनिटं आपण ते कुरड्यांची भाजी शिजू देणार आहोत. आता आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे. आपण झाकण काढून घेणार आहोत आणि तिच्यावर आता आपण त्याला इथे कोथिंबीर टाकून देणार आहोत. आणि अशी पटकन होणारी ही कांदा कुरडई, मिरची कांदा कुरडई, आणि छान अशी ही भाजी तयार झालेली. तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आता आपण आज जी बघितली भाजी, वाळवणातली कुरडईची भाजी, छान अशी, नक्कीच लाईक, शेअर, कमेंट.